विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, पुण्यात बँक भरती 2024 नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही भरती आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पुण्यात बँक भरती 2024 महाराष्ट्र सरकार नोकरी, अर्ज फी नाहीये आणि येथे लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घ्या। चला तर मग आपण या भरतीविषयी सविस्तर पाहूया। आधी पहिल्यांदा GR पाहूया। पहा, अशा प्रकारची भरती आहे। शरद सरकारी बँक मंचर। बघा, ही बँकेसाठी खालील अधिकारी कर्मचारी पाहिजेत, यांच्यासाठी ही जाहिरात निघाली आहे। ही शरद सरकारी बँक आहे पुण्याची। याच्यामध्ये जागा महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालय व 27 शाखासह सुमारे 2700 कोटीचा व्यवसाय असलेल्या प्रतियश नागरी सहकारी बँकेत खालील पदे भरावायची आहेत। बघा, सिनियर ऑफिसरसाठी 3 जागा आहेत, सिनियर ऑफिसर लिगतसाठी 1 जागा आहे, सिनियर ऑफिसर मार्केटिंगसाठी 3 जागा आहेत, सिनियर ऑफिसर साठी 3 जागा आहेत। त्याच पद्धतीने वयोमर्यादा सुद्धा इथे दिलेली आहे। पहा, लिपिकसाठी सुद्धा इथे भरती आहे, लिपिकसाठी आणि शिपाईसाठी। लिपिकसाठी 40 जागा आहेत आणि शिपाईसाठी सुद्धा म्हणजे 17 जागा आहेत। शिपाईसाठी 17 जागा आहेत आणि लिपिकसाठी 40 जागा आहेत। आणि त्यानंतर वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष लिपिक पदासाठी आणि 21 ते 30 वर्ष शिपाई पदासाठी। शिपाई पदासाठी फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे आणि लिपिकसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि म्हणजे पदवी असणं गरजेचं आहे आणि पदव्युत्तर पदवी पण असेल तर चालेल आणि MSc GDC A&A असणे आवश्यक आहे। बघा, अशा पद्धतीचं तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेलं आहे। बँकिंग क्षेत्रातील अनुभव असले तरी चालेल आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव, अशा पद्धतीने तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे म्हणजे। आणि मी त्याच पद्धतीने तुम्हाला एज लिमिट संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये थोडक्यात सांगणार आहे। बघा, शरद सरकारी बँक भरती 2024 मध्ये ही बँक भरती निघालेली असून वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, लिपिक, हवालदार यांच्यासाठी ही जाहिरात आहे। बघा, 67 जागांसाठी ही भरती आहे। किती सर? 67 जागासाठी ही भरती आहे। वॅकन्सी डिटेल्स पाहूया। बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी 7 जागा आहेत आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी 3 जागा आहेत, लिपिकसाठी 40 जागा आहेत आणि हवालदारसाठी 17 जागा आहेत। अशा पद्धतीची ही जाहिरात आहे। त्याच पद्धतीने खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात निघाली असून तुम्ही नक्की फॉर्म भरा। त्याच पद्धतीने आपण शैक्षणिक पात्रता पाहू। बघा, शैक्षणिक पात्रता काय? वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर, बघा कोणत्याही शाखेतील पदवी पदव्युत्तर MSc IT असणे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने JA IIB CA IIB अशा पद्धतीचं तुम्हाला MBA फायनान्स असेल तर प्राधान्य देण्यात येईल। कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पदव्युत्तर पदवी असणे गरजेचं आहे। परत MSc IT असणे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने इथे सुद्धा सेम क्वालिफिकेशन म्हणजे दिलेलं आहे, MBA फायनान्स असेल तर प्राधान्य देण्यात येईल। आणि लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी असेल किंवा MSc IT असेल, GDC A असणे गरजेचं आहे आणि किमान 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे, तर तुम्हाला इथे सुद्धा प्राधान्य देण्यात येईल। त्याच पद्धतीने तुम्ही जर हे क्वालिफिकेशन घेतलं असेल तर इथे नक्की अर्ज करा। इथेच आपण नोकरीचे ठिकाण पाहू। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर पुण्यामध्ये ही जॉब व्हॅकन्सी आहे। बघा, ही नोकरीचं ठिकाण कुठे आहे? पुणे आहे आणि पुण्यामध्ये जॉब व्हॅकन्सी आहे। वयोमर्यादा किती आहे? 45 वर्ष वयोमर्यादा आहे। अर्ज कोण करू शकतो? अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया कशी आहे? मुलाखतीद्वारे निवड होणार आहे आणि अर्ज शुल्क इथे नाही आहे। अर्ज शुल्क इथे नाही। पहा, अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे? बॉक्स नंबर 2 मंचर आंबेगाव, जिल्हा पुणे इथे हे भरती निघाली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 27 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि इथे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरा किंवा या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बँकेविषयी डिटेल्स माहिती पाहू शकता। त्याच पद्धतीने माझ्या
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक दिली जाईल आणि अर्ज करण्याची सुद्धा लिंक दिली जाईल। त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करा। अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे। अर्जासाठी तुम्हाला पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। अशा पद्धतीची ही माहिती आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक माहिती वाचूनच फॉर्म भरा। त्याच पद्धतीने आपण कसा फॉर्म भरायचं याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया। पहा, हाऊ टू अप्लाय फॉर्म। वरील पदाकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। बघा, तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही किती आहे? 27 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल। बघा, अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे। त्याकरता तुम्ही अर्ज पूर्ण भरला तर तुम्हाला अर्ज पात्र ठरवण्यात येईल, नाहीतरी तुम्हाला बाद करण्यात येईल। देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही। बघा, तुम्हाला लास्ट डेट दिलेली आहे, त्याच्या आधीच तुम्ही फॉर्म भरा। त्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म म्हणजे विचारात घेतला जाणार नाही। अधिकृत माहितीसाठी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक दिली जाईल, तिथून जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती केअरफुली वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा। अशा पद्धतीची ही माहिती होती। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।